दसऱ्यानिमित्त राज्यात विविध ठिकाणी मेळाव्यांचं आयोजन। मुंबईत दोन्ही शिवसेनेचे मेळावे, बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे मनोज जरांगेंचे मेळावे, तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा। दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे मैदानावर अजूनही चिखल आणि पाणी। नागपूरच्या रेशीमबाग मैदानात विजयादशमीचा उत्सव। थोड्याच वेळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा। वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट। दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओला दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांचीच होती। विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर का केला नाही? टीझरवर पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या तिजोरीत ते जमा करा। मंत्री आशिष शेलारांचा ठाकरेंना सल्ला। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर प्रति टन अतिरिक्त 5 रुपयांची कपात। राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न। सरकारची दिवाळखोरी समोर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर अतिरिक्त 5 रुपयांची कपात केल्यानंतर सतेज पाटील यांची टीका। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांवर पैशांचा भार येणार नाही। कारखान्याच्या व्यवहारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। निवडणुकीत लाडक्या बहिणीला 3 हप्ते दिले, आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हप्ते द्या। उद्धव ठाकरेंची मागणी। तर लाडक्या बहिणी विरोधात हेच लोक कोर्टात गेले। शिंदेंचं प्रत्युत्तर। नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार। मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। तर भाजप कार्यकर्त्यांचा सन्मान झाला नाही तर युती होऊ नये यासाठी आग्रह करणार। शिंदेंच्या सेनेसोबतच्या युतीवर नाईकांची प्रतिक्रिया। ठाणे पालिका अतिक्रमण विभाग उपायुक्तांची 5 तास एसीबी चौकशी। लाच घेतल्याचा ठपका। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याप्रकरणी काही नागरिकांकडून एसीबी अधिकाऱ्यांवर फुलांचा वर्षाव। आरएसएसच्या दसरा कार्यक्रमाला न जाण्याचा सरन्यायाधीशांच्या आईचा निर्णय। आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित, कुठल्याही शंका नको। 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला जाणार नाही, कमलताई गवई यांचं पत्र। एसटीनं घोषणा केलेली दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानंतर निर्णय।